नमस्कार। आजची आपली नवदुर्ग आहे सुनीता विल्यम। नासामध्ये काम करणारी भारतीय वंशाची हुशार कर्तबगार अशी इंजिनियर। तुम्ही विचार करा, आपण अंतराळामध्ये गेलोय, 8 दिवसासाठी म्हणून गेलोय आणि तिथे गेल्यानंतर काहीतरी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि आपल्याला तिथे राहावं लागलंय। किती दिवस राहायचंय, किती महिने राहायचंय, काय करायचंय याची कुठलीही कल्पना नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे राहायचंय। काय होईल बरं आपलं? आपले नातेवाईक लांब आहेत, दूर आहेत, कोणीही आपल्या बरोबर नाहीये, एखादा फक्त सहकारीच आहे, अशा अवस्थेत राहायचंय। ही घटना घडली सुनीता विल्यम बद्दल। 8 दिवसासाठी म्हणून गेली होती, पण तब्बल 9 महिने तिला तिथे राहावं लागलेलं आहे। तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं तिथं गुरुत्वाकर्षण नाही। गुरुत्वाकर्षण नाही म्हणजे आपण जसं पृथ्वीवर चालतो, फिरतो, हिंडतो, करतो, त्या कुठल्याही गोष्टी तिथं करता येत नाहीये। गुरुत्वाकर्षण नसल्या कारणाने तिथले स्नायू, आपल्या शरीरातले हाडं ही सगळी कमजोर होतात। तिथं व्यायाम करणं हे अतिशय गरजेचं आहे। असलेला जो काही त्यांचा अन्नधान्याचा पुरवठा होता तो अतिशय लिमिटमध्ये होता। तेच अन्न गरम करून परत परत खावं लागत होतं। कधी कधी नासा भारतीय अन्न अंतराळात पाठवत होते, पण ती गोष्ट वेगळी। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या साहसाने, धैर्याने सुनीता विल्यम ही 9 महिने अंतराळात राहिली। पण तेही सांगते की मी तिथं ते माझं जे काही तिथला कालावधी होता तो मी आनंदाने घालवला। मला भारत ह्या भूमीची खूप ओढ लागलेली होती। मी इथे असलेले दिवाळी सारखे सण किंवा ख्रिसमस सारखे सण तिथे दिवा लावून मी साजरे करत होते। मी त्या अंतराळाच्या खिडकीमध्ये बसून पृथ्वीवरचा उगवता सूर्य, हिमालय, समुद्र हे सगळं काही निहाळत होते। अशी ही धैर्यवान, हुशार, कर्तबगार आणि आपल्या शोधासाठी, संशोधनासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावणारी अशी ही सुनीता विल्यम। खरोखर खूप कौतुकास्पद हिची कामगिरी आहे। अशा ह्या मोठ्या नवदुर्गेला माझा साष्टांग प्रणिपात।